अरे तुझी रेंजच गेली. हाय की बोल. इरशी घेतलं काय म्हणलो. हो घेतला की. काय पैसे नाही निवाळते मीच का खर्च करते. कधी म्हणली मी पैसे नाही. तवा म्हणजे कधी रे. अशीच करते म्हणून. अरे मला सांग, माझ्या शरीराला त्रास होतो संध्याकाळचं उन्हाळ्यात. मसाल्यामुळे दिवसभर मसाला सगळ्या अंगावर बसलेला असतो आणि ती संध्याकाळी चेहरा धुता येत नाही, हातपाय धुता येत नाही साबणाने. फॅन लावला तर सगळं डोळ्याच्या पापण्या ह्याच्यावर केसावर बसलेली मिरची पावडर उरपाटी सगळी डोळ्यात जाते आणि हातपायाची आग होती. मग मला मी एवढं काम करते म्हणल्यावर मग मी त्या माझ्यासाठी नाही खर्च करायचा, मग कोणासाठी करायचा. बरोबर आहे, पण ती शिलेगार करू नको. का तू सकाळी उठती 9ला 10ला मग. आणि मग कुठं जायची नागराव 9 वाजता उठून. संध्याकाळचं 12 वाजेपर्यंत ऑर्डर घेते म्हणल्यावर सकाळचं झोपली थोड्या वेळ तर कुठं बिघडलं माझं. बरं हा मग ठीक आहे. तुला इशीची माहिती का. हाय की माहिती. तू हाय की. तू एक दिवस आता कसं वाटतंय बघ मग तुला एक आणू. नाही मी तर आणणार आहे. मी आज दुपारी ठरवले. माझ्या मनात असतं मी आणणार होते इशी. माझ्या आधी तुझी तुझ्या काय मनात आलत. असं गरम होतं, असं ऊन चालू झालंय ना. दुपारी ठरवलं की इशी आणायचं. काय घेऊन द्या आता. हा इशी बसवायचं घरात म्हणलं. पडदं फिरदं सगळं ओके हा. गार झोपायची. काय होतं, दिवसभर काम करायला उलास येतो संध्याकाळचं व्यवस्थित झोप झाल्यावरती ना. आता चोरट्यांचं ह्याचं भ्या सुटलंय भरपूर. मग मला भीती वाटते बाहेर झोपायची. आणि ते फॅनचा आवाज बरं येतो. फॅनच्या आवाजाने बाहेरचं नाही काय ऐकू येत, पण मला फॅन नाही जमत. माझ्या अंगाची आग होती. काय झालं ग. मोबाईल मध्ये घावलं वाटतं हिचं चॅनल. ईमेल आयडी घावला असेल. घावला ना. पतीचा चॅनल गेलता, ईमेल आयडी घावला पतीचा. दीदीचा ईमेल आयडी गेलता, ती घावला तिचा ईमेल आयडी. बर तू कधी आणणार आहे मला सांग. अरे मला बाबाजी आपलं करतो, सगळ्यांना फोन करतो. जे आपल्या सर्कल मध्ये आहे तेवढ्यांना फोन करू आपण. काय 10 तारखेपर्यंत काय नियोजन होतं बघू. किती लोकांचे पैसे जमा होते. 10 तारखेला फायनल निर्णय घेऊ. कधी घ्यायचं काय करायचं. शेवटी 45 पोरं आहेत, त्यातली 10 पोरं येणार नाही. किती सालची बॅच आहे तुमची. बॅच किती सालची दाजी. 95-96 सालची बॅच आहे ह्यांची. आणि ह्यांचं आहे गेट टुगेदर. तर एकंदरीत आता 3 महिने झालं गेट टुगेदर सुसा नाही काय. अक्षरशः काय करून काय नको करू. कोण म्हणते असं करू, कोण म्हणते तसं करू. मग मी सजेशन दिलं, म्हणलं पैठणी साड्या घेऊन या सगळेजण. कसलं पप्पाचं नियोजन चाललंय रे. किती दिवस झालं गेट टुगेदरचं. मला लग्न करून आणताना पण एवढं नसून नियोजन केलं पप्पानं. कसलं नियोजन चाललंय. तू आणि सरळ कर, माणसं खवायतात तुला. मग काय असं त्या मैत्रिणींना माझं बाळ आहे गुट्ट गुट्ट माझ्यासारखंच आहे. कसलं छान दिसतं माझं चिमणं आहे का नाही. हातीचं पिलू आहे का नाही. आम्ही हाय जाड, त्याला काय करायचं. आम्ही जाड असलं तरी आम्ही किती छान आहे म्हणा, आहे का नाही. हा मी हाय आईचा लाडका म्हणून माझी तब्येत चांगली. माझ्या एकटेवाच नाकी टोळी थांबली. आणि मी माझ्या नवऱ्याची लाडकी म्हणून माझी तब्येत चांगली. माझी एकटीवाच नाकी टोळी थांबली. माहिती दे. चला मैत्रिणींना, लताने एकंदरीत वांगी दिलेली आहेत. इकडे मी कणिक मळली छानपैकी. किचन वाटा सगळा धुतला, जेवढी लागते तेवढी भांडी घासली, दूध तापायला घातलं आणि लिकीला म्हणलं तू आज चहा करत. आमच्या मामाच्या आईने आणलेली ही तर लताने आणि असू द्या
तर मैत्रिणींना असू द्या. तुम्हाला एक गोष्ट सांगायची, मला पण सांगू का नको? सांगू का? कुठं बितारल्यागत करते. खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप मला असं आतनं एकदम एक्साइटमेंट आहे सांगण्यासाठी. तुम्हाला पण लगेच नाही सांगू शकत मी. मला काय करून काय नको करू झाले. यांना झोप नाही यायची रातची गवस. असू द्या. आयुष्यातला खूप मोठा निर्णय घेणार आहे मी आता. काय असेल तुम्ही एक मला कमेंट करून सांगा की आनंदाची बातमी काय असू शकते. माझा चेहरा तर एवढा खुल्ला आहे त्याच्यानंतर तुम्हाला जाणवतच असेल. तुम्ही सांगा की काय आनंदाची बातमी असेल. कारण का माणसाचं मन पण आनंदी असतं, त्याच्याबरोबर माणसाचा चेहरा पण आनंदी असतो. तर चला लागते आता पुढच्या कामाला. वांग मैत्रिणीनं मिठामध्ये वांग ही मी फक्त त्याचं काटण ही काढलं आणि मिठण तेल टाकून असं तळायला टाकलं. आता झाकून ठेवून तळलं आणि ह्याला आहे ना आता उन्हाळ्याचं काय पातळ भाजी जरा खाऊ वाटत नाही, तर मग मी काय करलं, लसूण चटणी थोडीच राहिली आता घेऊन येते. चपात्या केल्या. अयो दाजी तर निघालं, पोटातलं पार्सल राहिलं की. परमेश्वरा, गणेशला न्या किंवा आहो मग ती कशा कोणाबर जायचा का ते जेवाय ना इकडं बघा बरं. त्याच्या वाचून काय शाळे वाचून नडतंय का? हां बघा बरं. त्याला गरज असली शाळेत जाईल, गरज नसली तर घरी राहील. मग आमचं पोस्टातलं पार्सल येणार का? पोस्टात ती पोरगी करते ना पार्सल. डबा नाही न्यायचा. डबा नाही का हो? बांधून दिला तर नेणार का? मी काय भाकरी करून नेऊ का? आहो झालंय की, फक्त त्यात लसूण चटणी टाकायची. हां भरून गाडी अडकव. तिकडं बघा, शायनिंगच मारताय माझ्यावरच. पिकले उन्हान पिकले का? नाही ती कळतंय. काय कळतंय? इकडे काय आलंय तुमचं? इकडे काय आलंय? मला माणसं म्हणते ती की दाजीचं वय कमी असेल आणि आका तुझं वय जास्त असेल. 96ची बॅच आहे ह्यांची. हा आणि माझी 2003ची बॅच आहे. 96, 97, 98, 99, 2000 1 2 3. अहो 10 वर्षाचा फरक आहे आपल्या दोघांच्या. तर तुमची 94ची बॅच असेल, 93ची. 10 वर्षाचं नाही, 5 वर्षाचं फरक. शक्यच नाही. मग आता वयानुसार बघा, चेहऱ्याकडे बघा. 78 आणि 88. दोघांच्या चेहऱ्याकडे बघा आणि दोघांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? असं वाटतंय की दोघांचं वय एकसारखंच आहे. म्हणजे तुझं 10 वर्षांनी आयुष्य कमी झाले. कशामुळे झाले? तू लक्ष दे शरीरावर, तंदुरुस्त राहा, फिटनेस मध्ये राहा. पिशवी दे ना, पिशवी. बरं चला ते बारकी होती मला अचानक आठवलं म्हणून तसं केलं. लहानपणी ना पप्पा बोलत असले का नाही, पप्पा इकडं, पप्पा बोल की पप्पा इकडं. आणि मी कशी करायची लग्न झालं तेव्हा? हो दिदीच पप्पा. मला एक सवय होती मैत्रिणींनो, ह्यांच्या संग बोलायचं म्हणा नाही. हो दिस पप्पा, दिस पप्पा, हो कसं मुंडकं तोंड धरून ओढायची. आणि परत ना माझी मी चालली, परत हिला सवय लागली. मला कसं कसं सवय लागली काय माहिती. पप्पा इकडे बघा, पप्पा इकडे बघा. असतं तसं. बरं असं द्या, माशाच्या पिलाला काय पवा शिकवावं लागतं. सांगावं लागतं काय. आय लसणा चटणी दे ना. तुम्हाला मैत्रिणींना माझा पसारा बघायचा का? चला दाखवते एक जलवा. ते तसा ठेवलाय, ते आवरायचं पण नाही. चला, ही माझा जलवा आहे ना मैत्रिणींनी, मी हे असंच ठेवलाय कारण का मला ही पॅकिंग करायचं राहिलंय माझं. लसणा चटणी दे. अगं मम्मी फोडलेली नाही. नको फोडलेली, ती तशीच एक लागणार आहे आपल्याला. हा मम्मी तर लय छापते अगं. काय छपती? सरळ पाकिटच नाही ती. आम्ही तर अक्षरशः रंगपंचमी हळदीने साजरी केली. ही काय नाही बघा, घरात न्यायचं. घरात लागायची. आम्ही त्या दिवशी हळदीने रंगपंचमी केली. बापूंच्या अजून 2 एरियाच्या पिशव्या आल्या तर त्या 6 लागायच्या होत्या बापूंला. आता ही तुम्हाला लसूण चटणी मी कशी टाकते दाखवते. वांग्याच्या भरतात तर वांग्याचं भरीत जळून बसायचं मैत्रिणींनो. जिंग्या आता ही ह्याच्यात टाकली लसूण चटणी आणि ही तिखट नाही अजिबात. मग अशी बोलत होती, कॅमेरा चालू नव्हता
तवाच कॅमेरा बंद. आणि हे असं सुंदर आता खायला द्यायचं छानपैकी. आणि कॅरी बॅगमधनं लसूण चटणी काढायची नाही. मी लय वेळा सांगितले तुम्हाला ना अजून बी सांगते. ही अशीच पॅक करायची आणि एक अशी भरण्यात ठेवायची. अशी पॅक करून, नाही तर ही लसणाचं त्याला लागलं का नाही हवा तर हो का ही अशी सुकती. मग दिसती का लसूण असतो ना ग, त्यात काय दुसरं नसतं त्याच्यामुळं. काय तू कोणाबर जायचा या? तो निघ पाठदिशीर ना शाळेत. ऍड्रेस आहे ती. आता त्याला शाळेत जमन तिथं तो आहे ऐकतोय का सांगा बरं. हा तात्या येते सायकल येऊ घालवायला. महिनाभर बी नाही 15 दिवस आहे. तू जेव पप्पाचा डबा भरती दा. वांग्याचं भरीत आणि चपाती आहे. गणा बाळा तुझा डबा भरू ना. जेवाय सुट्टी होती का? जेवाय सुट्टी होती. डबा भरू ना. चल मग. आज कस काय 2:30 वाजता जेवायला? उरक की पटकीर ना बाया. त्याचा फोटो काढला का तो? आता ही वांगे जेव ना. एक काम कर तू रखन जा तिथं ह्याच्यात गेल्यावर जेव. मला तर काय वांग्याचं भरीतच राहिलं नाही, संपलं. आता ही जेवलं तर इथं गणा चपाती किती देऊ? 2 देऊ का? त्याला भूक लागते शाळेत. अजून चपात्या लाटायच्यात मला मैत्रिणींनो. पण आधी घरी त्यांचं डबं द्यावं म्हणलं. संपलं. तुमच्या समोर केलं तर आता गाणं जेवायचं दिदी जेवायची आहे. त्या तिघांनाच गेलं संपून. चल खा 2 घास पटकरणं. काय दिलं मला इतकं मग? असू दे खा. जाऊ दे मग नको मला. ए तिथं जेव म्हणलं की पटकरणं जेवायचं. ताई त्यो पसारा तसाच राहून द्या सगळा. हा ती फक्त तिथलं फक्त कडकडच झाडून काढा, कारण का ती मला पॅकिंग करायचंय. ओ धरा तुमचा डबा. मैत्रिणींनो आमचं चाललंय सौद्याचं सामान काढायचं. आता नवीन काम लागलंय आम्हाला छानपैकी. तर 1 किलोच्या मसाल्याचे प्रमाण असतं ना, तुम्ही मला विचारलं ना का 1 किलोच्या मसाल्याचं सौद्याचं सामान किती असतं, तर हे सगळं 1 किलोचंच काढायचं चाललंय. 1 किलोच्या मसाल्यासाठी ही विलायची एवढी क्वालिटी बघू शकता. 1 किलोच्या मसाल्यासाठी ह्या लवंगा, 1 किलोच्या मसाल्यासाठी ही मिरी, नंतर ना हे हळकुंड आणि हे तळायचं सामान जायफळ, सुंठ, विलायची, हिंग, हे सगळं तळायचं सामान एकच ह्याच्यात देते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे तळायचं आहे म्हणून. बरं या मॅडम धरा काढा आमचा, मी दाखवते. स्टॉप केलंय का? नाही चालू आहे असंच. दाखव बरोबर ते किती भरताय मला बघून नसते. हा 10 ग्रॅम भरायचं ते. तर काढते का? चालूच आहे. हा मैत्रिणींनी हो काही सगळं सामान आता आमचं भरायचं चाललंय. ज्या ज्या ताईसाहेबांच्या एवढ्या 2-3 दिवसामध्ये ऑर्डर पडल्यात ना, त्यांच्या सगळ्यांचे पार्सल आज जाते. आता आमच्या ताई गुलाब पाकळी दाखवते आणि आमचं थोडासा बाकीच्या सौदेवाल्यांपेक्षा थोडासा रेट थोडासा एक्स्ट्रा असू शकतो आहे. द्या असू द्या आता.
कुठे गेलेत गावानं ते काय झाले तीच कळा नाही ते. भरायला घेतलं सामान मी आणि ते छोटे छोटे असल्या बारके बारके कॅरी बॅग आणले होते ना, ते कॅरी बॅगच हरवले. की मम्मी अगं एवढ्याच आहे त्या. त्याच कॅरी बॅग हुडकत होती मी. तसले कॅरी बॅग तुम्ही आणलेच नाहीयेत. ह्या कॅरी बॅग आहेत ना, मी आणल्या होत्या विशिकच आणलं होतं मी. कशासाठी? अल्बम आहे ना पॅकेजिंगचा, त्यासाठी. पण मग अल्बम केले 22 आणि मला 17 का 18 पॅकिंग राहिली. बाकीच्या मी सृष्टीकडून घेऊन आली. म्हणजे हे एवढेच होते होय. त्या मी आणलं होतं मला पॅकेजिंगच्या अल्बमसाठी. मोठ्या? त्या आपण आणल्या, ह्या बारक्या पॅकिंग आहेत ना, त्या मी आणलं होतं, मला सापडलं नाहीत. किती आणल्या होत्या? 30 आणल्या असेल, 30-40. आयला म्हणजे हे एवढेच होते होय. मी हुडकते माझी कॅरी बॅग घावा नाही तर. आणि मी म्हणते गटुड असं इतकं होतं इथं ड्रावर मध्ये. हा ते गठुडं माझं होतं. आयला सुरुवात दीदीच्या ह्याच्यापासून. आणि आम्ही 2 दिवस झाले पागल आणि मी झाले. म्हणते मला पॅकिंग का सापडा नाही तर आम्ही पॅकेजिंग त्या चालू. ड्रावर मध्ये होत्या. अगं नानीला वाटलं असेल की हिथल्या आहेत म्हणून. बरं असं आता परत व्हिडिओ काढ नंतर ना तिकट दे. आता असं ते काय चालू द्या. बाया म्हणते आणि ह्यांचं काही येड्यावरी काही बडबडतात ते जाऊन द्या. झालं पॅक. चाललंय की काय. हे 1 किलोच्या मसाल्याचं सामान आहे ना तुमचं, त्याचं पॅकिंग करायचं चाललंय मैत्रिणींनो. परवा दिवशी पण दिलं, काल काय मला इरबळ पॅकिंग करायला झालं नाही. मम्मी आपण एक काम करू की ही छोटे छोटे बॅग आहेत की नाही आता 1-1 किलोचे, ती करू आणि एक मोठी 2-3 किलोची कॅरी बॅग आहे का, त्यात मध्ये ते सगळं मटेरियल ना ते भरू आणि मार्करने वरून लिहून ठेवू 1 किलोचं सामान आहे, 2 किलोचं सामान आहे. 1 किलोचं सगळं काढायचं चाललंय. आता ज्या काय 28-29 वस्तू असते त्या ना मैत्रिणींनो, आता त्या कशा असतात, सपोज आता आमचं पॅकिंग करायचं चाललंय, अजून मेथी विलायची वगैरे पॅकिंग करायची राहिली आहे. तर आता हे बघू शकता, जावेंत्री आणि रामपत्री. तुम्ही 1 किलो मसाल्यासाठी जे सामान आणता ना, आता आम्हाला हे सगळं मिक्स देता आलं असतं तुम्हाला, परंतु काय काय साहेबांचं कसं असतं बाबा, मसाल्यासाठी त्यांना लागत नाही, परंतु घरी खडे मसाले लागतात त्यांना नाही का, बिर्याणी वगैरे करायची असेल किंवा मिठाचं वांग काय तुम्हाला करायचं असेल, त्यावेळेस तुम्ही काय करता मग, मला वाटतं जे वरची सिलिंग मशीन आहे ना, कारण ही जास्त क्वांटिटीत आपल्याला पॅक करावं लागते ना, थोडीच काय प्रॉब्लेम जमतंय असं. आता ही गुलाब पाकळी काय काय ताईसाहेबांनी तर अशी सेपरेट मागितली की आम्हाला द्या म्हणून. कुणी जायफळ मागतंय, कुणी हिंग मागतंय, कुणी जिरी मागतंय, कुणी विलायची मागतंय. फक्त हे अशी पॅकेट ही विलायची एवढी. अहो आता हे दाखवते तुम्हाला 1 किलो मसाल्याचं साठी सामान लागणारा. लवंग, मिरी, रामपत्री, जावेंत्री, तळायचं सामान दाखवते तुम्हाला. हे तळायचं सामान आहे. ह्यात मध्ये एक जायफळ, हिंग, काळी विलायची आणि सुंठ. हे हळकुंड 1 किलो साठी आमचे हळकुंड हेवी असते त्याच्यामुळे एवढेच बसतात इथं. ही जिरी, अजून मोहरी वगैरे भरायची. अजून काय काय म्हणलं होतं, ही एवढंच भरले, अजून लय राहिले. मिरी 1 किलो साठी घ्या सगळ्या. आता हे सगळं भरायचं चाललंय. तुम्हाला सगळं भरून झालं ना, 1 किलो मसाल्याचं पॅकेट केवढं असतं ते आम्ही तुम्हाला दाखवतो. कालच्या व्हिडिओ मध्ये तर काय मला झालं नाही, पण आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवते. काल काय पॅकिंग केली नव्हती. आता जा मस्त पैकी एवढं सगळं ना त्यासाठी काढून ठेवलंय. 2 दिवस झाला हा पसारा आहे.